Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. We are dealing a poem from section number 2 which name is The Inchcape Rock. This poem is written by Robert Southey. In previous video we have learned explanation of every stanza. In today's video lecture we have to go forward and to learn a figures of speech of every stanza. So let's begin with on page number 104. The very first stanza, the very first line is no stir in the air, no stir in the sea. I am repeating the line, no stir in the air, no stir in the sea. This line is an example of alliteration and repetition also. First of all, the alliteration means a sound which repeated more times in line. That time this figures of speech is created. In the line, the sound S in the word stir, and C या ओळीमध्ये S हे अक्षर तीनदा आलेलं आहे. परिणामी या ठिकाणी अलिट्रेशन हा अलंकार होतो आहे आणि याच ओळीमध्ये रिपिटेशन हा अलंकार सुद्धा आपल्याला होताना दिसतो. बिकॉज ऑफ द वर्ड नो स्टीर, नो स्टीर, दीज टू वर्ड्स आर रिपीटेड ट्वाइस. हे दोन शब्द दोनदा आलेले आहेत कवितेच्या ओळीमध्ये. परिणामी या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार होतो आहे. इन एक्झामिनेशन you have to explain the figures of speech of given line. That time you can write the proper figures of speech after observing the words in the line. एखाद्या कवितेच्या ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्या कवितेचा फिगर्स ऑफ स्पीच, ओळींचा फिगर्स ऑफ स्पीच कोणता आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला दिलेलं जात असतं. आता या पहिल्या ओळीतला अलिट्रेशन आणि रिपिटेशन हे अलंकार होतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे. सी द सेकंड लाईन, द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. इनॲनिमेट थिंग्स बिहेव लाईक द ह्युमन बींग्स. दॅट टाईम दिस फिगर्स ऑफ स्पीच क्रिएटेड पर्सॉनिफिकेशन. म्हणजेच निर्जीव वस्तू, निर्जीव घटक सजीवांप्रमाणे कृती करत असेल किंवा वर्तन करत असेल त्या प्रसंगी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. आता जे जहाज आहे किंवा होडी आहे तिला एक सजीव असल्यासारखं इथं दाखवलेलं आहे. देअर फॉर द वर्ड शी इज यूज फॉर द शिप. त्या जहाजासाठी शी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द वापरलेला आहे. परिणामी ह्युमन बीइंग्सची क्वालिटी त्या शिपमार्फत इथे एक्सप्रेस केली गेलेली आहे. देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन अँड अल्सो द एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन टू. अलिट्रेशनचं पण उदाहरण या ठिकाणी आहे, कारण की शिप या शब्दामध्ये एस हे साऊंड आहे, स्टील या शब्दामध्ये एस हे साऊंड आहे आणि शी या शब्दामध्ये सुद्धा एस लेटरने सुरुवात आहे. देअरफॉर this is also example of an alliteration because of repetition of sound S. The earlier two lines figures of speech is very simple one. Earlier line also example of alliteration and repetition, and second line is an example of personification and alliteration. See the third number line, her sails from heaven received no motion. This is an example of alliteration. In the line, the repetition of sound H, her आणि heaven या शब्दाची सुरुवात H या लेटरने झालेली आहे. परिणामी या ठिकाणी जो अलंकार तयार झालेला आहे तो आहे alliteration. In 4 number line, her keel was steady in the ocean. Her keel was steady in the ocean. This is an example of personification.
The qualities is expressed to that ship. Human qualities is expressed to the ship. Therefore, it is an example of personification. सजीवांचे गुणधर्म त्या जहाजासाठी यूज केले. स्टेडी म्हणजे सरळ उभे राहणे. आता सजीव हा सरळ उभा राहतो, आता जहाज पण उभे राहते, पण जी नैसर्गिक क्रिया आहे ती सजीवांची आहे आणि ती क्रिया एखाद्या निर्जीव वस्तू करते असं भासवलेलं आहे. परिणामी या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतोय. अल्सो अलिट्रेशन हा सुद्धा अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. पर्सॉनिफिकेशन इज मोस्ट डिझर्व फॉर दिस लाईन. या लाईनसाठी जो अलंकार आहे तो पर्सॉनिफिकेशन. 4 नंबरची जी लाईन आहे, हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. द फर्स्ट स्टांजाज फिगर्स ऑफ स्पीच इज डन. गो फॉरवर्ड, सी द सेकंड स्टांजा. द थर्ड नंबर लाईन, सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. This is an example of antithesis. So little they rose, so little they fell. Two opposite words or ideas are comes in the same line. That time, these figures of speech is created. The name of figures of speech is here antithesis. Anti means against, विरुद्ध. परस्पर विरोधी शब्द दोन या ओळीत आलेले बघा. रोज अँड फेल. रोज आणि फेल हे परस्पर विरुद्धी शब्द आहे. फेल म्हणजे पडणे आणि रोज म्हणजे वाढणे किंवा ते एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहे. देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ अँटिथिसिस. अगदी सिंपल आहे ओळखायला. अँड ऑल्सो द एक्झाम्पल अँटिक्लायमॅक्स. अँटिक्लायमॅक्सचं पण उदाहरण आहे. बिकॉज ऑफ अँड ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. रिपिटेशन ऑफ द वर्ड दे. इफ यू नोटिस दिस लाईन वन्स अगेन, सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. द वर्ड दे इज रिपीटेड ट्वाइस. देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. एक शब्द परत आलेला आहे, दोनदा तो या कवितेच्या ओळीत दिसून येतो आहे. तो शब्द आहे दे. त्याच्यामुळे या ठिकाणी रेपिटेशन हा अलंकार सुद्धा होतोय आणि अँटी क्लायमॅक्स हा सुद्धा अलंकार या ठिकाणी होतोय. अँटी क्लायमॅक्स मीन्स डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दाखवलेलं आहे बघा. सो लिटिल दे रोज, उभे राहतात. सो लिटिल दे फेल, ते पडून जातात. म्हणजे उभं राहत आहे आणि पडत आहे, म्हणजे विरुद्ध झालं आहे ते. त्याच्यामुळे या ठिकाणी अँटी क्लायमॅक्स हा अलंकार होतो. सी द थर्ड नंबर स्टांजा. द थर्ड लाईन, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. रिपिटेशन ऑफ साऊंड एस इन द वर्ड स्टॉर्म्स अँड स्वंग. दोन्ही शब्दांची सुरुवात एस या अक्षराने झालेली आहे. एस हे साऊंड दोनदा आल्या कारणामुळं अलिट्रेशन हा अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. अँड थर्ड लास्ट नंबर, अँड ओव्हर द वेव्स इट वॉर्निंग रंग. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन, पर्सॉनिफिकेशन अँड इन्व्हर्जन ऑल्सो. And over the waves, it's warning rung. Waves is giving warning. Therefore, the human quality is used for waves and ringing. Waves, it's warning rung. वॉर्निंग देण्याचं काम वेव्सने दिलेलं आहे. परिणामी या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतोय आणि अलिट्रेशन सुद्धा होतोय, कारण की रिपिटेशन ऑफ वर्ड डब्ल्यू हिअर. The sound W is repeated twice in the line. Therefore, it is an example of alliteration. And inversion is also because of the correct prose order is in the waves. It's warning rung and over. See the next stanza.
When the rock was hid by the surge swell. When the rock was hid by the surge swell. This is an example of alliteration. The sound T is repeated in the word the, and also the example of personification. The next stanza, the sun in heaven was shining gay. This is an example of inversion. The correct prose order should be here. The sun was shining gay in heaven. या ठिकाणी जी करेक्ट प्रोज ऑर्डर आहे ती फॉलो केलेली नाही आहे. Therefore, it is an example of inversion. The sun in heaven was shining gay. ही जी ओळ आहे ते इन्व्हर्जन या अलंकाराची ओळ आहे, कारण की या ठिकाणी जी वाक्यरचना आहे ती वेगळ्या रीतीने मांडण्यात आलेली आहे. ती कशी पाहिजे होती? द सन वॉज शायनिंग गे इन हेवन असे कवितेची प्रोज ऑर्डर पाहिजे होती, पण या ठिकाणी आपल्याला प्रोज ऑर्डर चेंज केलेली आहे. Therefore, it is an example of inversion. The sea birds scream as they wheel round. This is an example of alliteration. Repetition of the word T. The repetition of sound T in the line. Therefore, it is an example of alliteration. See the next stanzas. Stanza, he felt the cheering power of spring. In this stanza, the second line, it made him whistle, it made him sing. It made him whistle, it made him sing. This is an example of repetition. If you notice this line, you will realize that why this is an example of repetition, because of the word him in the first part of the sentence, and in another part of the sentence the word him is repeated twice. Therefore, it is an example of repetition. him हा शब्द या ओळीमध्ये दोनदा आल्या कारणामुळे या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार होतोय. See the next stanzas. The boat is lower, the boatmen row. The last stanza on this clip. The boat is lower, the boatmen row. This is an example of climax. If you notice, the situation is presented here in ascending order. या ठिकाणी चढता क्रम आहे. The boat is lower, the boatmen row. And also the example of alliteration, repetition of sound B in the word boat and in the word boatman. या ठिकाणी बोट आणि बोटमेन हे दोन शब्द त्यांची सुरुवात बी या अक्षराने झालेली आहे, साऊंडने झालेली आहे. परिणामी या ठिकाणचं जे उदाहरण आहे ते अलिट्रेशन या अलंकाराचं आहे. And to the Inchcape rock they go, and to the Inchcape rock they go. This is an example also alliteration, because of the word T, the sound T is repeated in the line in the word the and in the word they. या कवितेच्या ओळीमध्ये टी हे साऊंड रिपीट झालेलं आहे, परिणामी अलिट्रेशनचं उदाहरण या ठिकाणी दिसून येतं आहे आपल्याला. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. दिस इज an also example of an alliteration, repetition of sound B once again. या ठिकाणी बी हे अक्षर लेटर साऊंड रिपीट झालेलं आहे. And he caught the bell from the Inchcape float.
this is also an example of alliteration. In the line, the T is the sound T is repeated in the line, therefore it is an example of alliteration. In last stanza on page number 105, the very first line, down sung the bell with a gurgling sound. Down sung the bell with the gurgling sound. This is an example of onomatopoeia. Onomatopoeia हा अलंकार साऊंडशी रिलेटेड आहे. ज्या ठिकाणी एखादी वस्तू पदार्थाचं जे साऊंड इफेक्ट तो दाखवत असेल तर त्या ठिकाणी ओनोमोटोपोइया हा अलंकार होतो. डाऊन संग द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. द वर्ड्स फॉलोज साऊंड, देअरफॉर इट इज एन एक्झाम्पल ऑफ ओनोमोटोपोइया. दिस figures of speech is not new to you. Already you have learned in 11th standard. The next one is the bubbles rose and burst around. This is an example of onomatopoeia once again. Bubbles rose and burst around. Sound पण यातून होतोय आणि alliteration especially the repetition of sound B in the line, therefore it is an example of alliteration. Friends, in today's lecture we have almost learned the 2 pages figures of speech of the poem The Rock, Inchcape Rock. In next video we will learn the remaining part of the poem's figures of speech and also the appreciation of the poem. Keep watching English video regularly and like also.